आणि मुंबईला जोडणारा यशवंतराव चव्हाण मुंबई पुणे एक्सप्रेसवे हा राज्याची जीवनवाहिनी मानला जातो। मात्र गेल्या काही वर्षातील आकडेवारी पाहता या मार्गावरील बोरघाटाचा 10 किलोमीटरचा टप्पा प्रवाशांसाठी चिंतेचा विषय ठरतोय। एकूण अपघातांपैकी निम्म्याहून अधिक अपघात केवळ याच भागात का होत आहेत, जाणून घेऊया त्यामागची मुख्य कारण। नमस्कार, मी इंदिरा आणि तुम्ही पाहताय टॉप न्यूज मराठी। गेल्या 3 वर्षात संपूर्ण एक्सप्रेसवेच्या तुलनेत बोरघाटातील अपघातांचं आणि मृत्यूचं प्रमाण धक्कादायक आहे। 97% अपघात हे याच 10 किलोमीटरच्या पट्ट्यात एकवटले आहेत। बोरघाटात अपघात होण्यामागे तांत्रिक, भौगोलिक आणि मानवी अशी तिहेरी कारणं आहेत। घाटातील रस्ता तीव्र उताराचा आणि वळणदार आहे। उतारावर वाहनांचा वेग अनियंत्रित होतो, ज्यामुळे वळण घेताना गाडीवरचं नियंत्रण हे सुटतं। अवजड वाहनं, उदाहरणार्थ ट्रक, कंटेनर दीर्घ उतारावर सतत ब्रेकचा वापर करतात। यामुळे ड्रम गरम होऊन ब्रेक निकामी होतात, जे मोठ्या अपघातांचं मुख्य कारण ठरतं। हायवेवर विहित केलेल्या वेग मर्यादेपेक्षा जास्त वेगाने गाड्या चालवणं जीवावर बेततंय। पावसाळ्यात निसरडा रस्ता आणि हिवाळ्यात पडणारं दाट धुकं यामुळे दृश्यमानता व्हिजिबिलिटी कमी होऊन गाड्या एकमेकांवर आदळतात। वाहतूक अभ्यासक तन्मय पेंडसे यांच्या मते बोरघाटातील कोंडी आणि अपघात कमी करण्यासाठी मिसिंग लिंक हा प्रकल्प अत्यंत महत्त्वाचा आहे। मिसिंग लिंक सुरू झाल्यावर छोटी प्रवासी वाहनं त्या नवीन मार्गावरून वळवता येतील। जुन्या घाटातून केवळ अवजड वाहनं सोडल्यास वेगवान आणि संत वाहनांची सरमिसळ थांबेल, ज्यामुळे अपघातांची शक्यता कमी होईल। पोलीस, IRB आणि MSRDC या सर्व यंत्रणांनी एकत्रितपणे काम करणं ही गरजेचं आहे। प्रवाशांसाठी काही महत्त्वाच्या सूचना: घाटात गाडी चालवताना लोअर गिअरचा वापर करा, जेणेकरून इंजिन ब्रेकिंगमुळे वेग नियंत्रणात राहील। पुढच्या वाहनापासून सुरक्षित अंतर राखा आणि मुख्य म्हणजे पाऊस किंवा धुकं असल्यास हेडलाइट्स किंवा फॉग लॅम्प्स सुरू ठेवा। उतारावर कधीही गाडी न्यूट्रलवर टाकू नका। थोडक्यात सांगायचं तर बोरघाटातील हा 10 किलोमीटरचा टप्पा सध्या ब्लॅक स्पॉट बनलाय। रस्ते विकास आणि वैयक्तिक शिस्त या दोन्ही गोष्टीची सांगड घातली तरच हा प्रवास खऱ्या अर्थाने सुरक्षित होईल। तुर्तास या व्हिडिओ तिथेच थांबूयात। तोपर्यंत पाहत राहा टॉप न्यूज मराठी, आपला महाराष्ट्र, आपली बातमी। तुमची कार, इलेक्ट्रिक पॅनल, डेटा सर्व्हर आगीपासून सुरक्षित आहे का? नाही? मग आजच बसवा एफ प्रोटेक्ट टेम्परेचर ऍक्टिव्हेटेड फायर सपरेशन डिव्हाइस। यामध्ये आहे इको फ्रेंडली नॉन टॉक्सिक प्रेशराइज्ड लिक्विड, जे आग लागल्यास क्षणार्धात ऍक्टिव्हेट होऊन आगीवरती मिळवते नियंत्रण। बसवण्यास अतिशय सोपे आणि सुटसुटीत टेकालिपचे एक दर्जेदार उत्पादन एफ प्रोटेक्ट।